मंडळी, राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमका वाटलं असाला मी कशा मालवणी भाषेतून बोलते, तर मी इल्लेला असं डायरेक्ट मालवणातून मुंबई म्हणजेच दादर इथे। मला अजिबात धीर नव्हता, मी डायरेक्ट आलेली आहे रेस्टॉरंटमध्ये बसायला आणि टेबल पकडून आता मी स्टार्टर्सची ऑर्डर देणार आहे, मेन कोर्सची ऑर्डर देणार आहे। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी असं का बोलते, तर आज मी आलेली आहे दादरमधल्या सुप्रसिद्ध अशा रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे चैतन्य, जे अस्सल मालवणी भोजनगृह आहे। तर चला मी आता स्टार्टर्सची ऑर्डर देते, पण त्याआधी ह्यांचे जे ड्रिंक्स आहेत जे इथे आल्यानंतर आपण पिले पाहिजे, तर त्याआधी ड्रिंक्सची ऑर्डर देते आणि त्यानंतर मग स्टार्टर्सची। तर आल्या यांनी आपल्याला दिलेले आहेत सरबत 3 वेगवेगळ्या प्रकारची। तर हे आहे पेरूचं सरबत, जे आजच्या दिवशीची त्यांची स्पेशालिटी आहेच, परंतु हे खूप छान आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे नक्की ट्राय करा। तर आधी सर्वात पहिले मी हे पेरूचं जे सरबत आहे ते ट्राय करते। एरवी तुम्ही बघाल ना, तर पेरूच्या सरबतामध्ये जे तिखट आणि मीठ असतं ते असं बाजूला लावलेलं असतं, परंतु हे यांनी मस्त असं सर्व केलेलं आहे। खूप छान आहे सर्व केलेलं आणि टेस्टही खरंच खूप छान आहे। नेक्स्ट आहे आपलं ॲज युजल लिंबू सरबत। मी जास्त स्वीट नाही मागवलं, कारण मी थोडंसं कमी स्वीट खाते। आणि नेक्स्ट आपलं मालवणातलं कोकम सरबत। तर तुम्ही इथे आल्यानंतर कोकम सरबत आणि हे जे पेरूचं सरबत आहे तर ते मागवायला विसरू नका, खूप छान आहे पेरू सरबताची टेस्ट। तर हा आहे हॉटेल चैतन्यचा पहिला गाळा। तर तुम्ही आता इथे पाहू शकता की आत्ता हा गाळा जो आहे ना तो तुम्हाला पूर्ण खाली दिसत असेल, कारण आत्ता घड्याळात 12 वाजलेत आणि मी खूप लवकर आले, कारण मी या हॉटेलबद्दल एवढं ऐकलं आहे की इथे खूप वेटिंग असतं आणि तुम्हाला हे दृश्य आत्ताचं आणि 1 वाजल्यानंतरचं जे दृश्य आहे लंच टायमाच्या वेळचं, ह्या दृश्यामध्ये नक्कीच वेगळेपणा पाहायला मिळणार आहे। तर हा आहे इकडचा सिटिंग एरिया, छोटूसा आहे आणि अगदी आटोपशीर असा इकडचा हा सिटिंग एरिया आहे। खूप छान असं लाकडी बांधकाम केलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। खूप छान आणि सिंपल सोबर असं बांधकाम आहे आणि समोरच्या बाजूला किचनची एंट्री आहे। ह्या बाजूला ह्यांनी काचेचा वापर केला आहे आणि ह्या बाजूला वॉश बेसिनसुद्धा आहे आणि हा जो समोर हा बघा हे वॉश बेसिन आहे या बाजूला आणि ह्याच्याच बाजूला समोरचा जो आहे तिथे आहे किचन। सो चला आपण ह्यांचा दुसरा एरिया आहे तो बघूया आहे। तर इथे झोमॅटो स्विगीच्या ऑर्डर्स ह्या चालू झालेल्या आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की लॉकडाऊनच्या नंतर ह्यांना म्हणजे ऑलरेडी ह्यांना इतका प्रतिसाद आहे की लॉकडाऊनच्या नंतर ह्यांनी हा जो शेजारचा जो तुम्हाला गाळा दिसतो आहे तर हा सुद्धा ह्यांनी घेतलेला आहे, की ज्याच्यामुळे इकडची जी सीटिंग अरेंजमेंट आहे ती डबल झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप छान घरगुती गावाचा फील येईल असं इथे सिंपल अँड सोबर इंटिरियर केलेलं आहे। इथे गावचा फील येईल असंच इंटिरियर आहे। तर चला आता आपण एंटर करूया ह्यांच्या किचनमध्ये। तुम्ही आता या माझ्या मागे बघू शकत असाल, ह्या ठिकाणी ह्यांचं बिलिंग काउंटर आहे आणि ह्या बाजूला आहे ह्यांचं किचन। तर सकाळची वेळ त्यामुळे खूप लगबग चालू आहे। ह्या बाजूला ह्यांच्या पोळ्या बनणं चालू आहे, चपात्या बनत आहेत आणि त्याचबरोबर इथे भाकरीची सुद्धा तयारी दिसते मला। हे काय बनवत आहे? चिकन बिर्याणी। आणि हे काय आहे? मटन सुखा। तुम्ही काय बनवताय आता? हे प्रॉन्स बटर पेपर गार्लिक। प्रॉन्स बटर गार्लिक, बटर पेपर गार्लिक। सो तुम्हाला आज आपल्याला इथे प्रॉन्स बटर पेपर गार्लिक हे कसं बनतं हे इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि इथे दिसत असेल तुम्हाला प्रॉन्स पण आहेत। हे काय फ्राय होतं इथे? चिकन लॉलीपॉप। इथे फ्राय होत आहेत आपले चिकन लॉलीपॉप। आणि ह्या बाजूला आहे आपल्या तिसऱ्या, तुम्ही इथे बघू शकता यांनी क्लीन करून ठेवलेल्या आहेत तिसऱ्या।
आता याच्यात घातलेले आहेत प्रॉन्स, मस्त असे क्लीन केलेले प्रॉन्स आहे, तुम्ही ते बघू शकता. आहे कोकम, जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे, आणि त्यानंतर ही आहे कोथिंबीर. आणि आता थोड्या वेळात माझ्यामध्ये ओलं खोबरं घालतील, कारण कोणत्याही मालवणी जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा जो चव असतो तो घातल्याशिवाय त्या मालवणी कोणत्याही जेवणाला चव ही येतच नाही बघा. आणि आता ओलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे. आणि आता हे तर किती वेळ शिजायला ठेवायचं आहे? 5 मिनिट शिजायला ठेवायचं आहे. इकडचं सगळं तुम्ही मॅनेज करता का किचनमधलं? तर मला आधी तुमचं नाव सांगा. अविनाश. अविनाश, ओके. इकडे जे मासे आणले जातात ते कुठून आणले जातात? आम्ही मोस्टली परचेस करतो ते ससून डॉकवरनं करतो आहे. डायरेक्ट तिकडनं इथे डिलिव्हर होतात आमच्याकडे. आणि एक थोडाफार छोटे फार मासे राहिले तर ते आपण ते सिटी लाईट माईमवरनं पण परचेस करतो. ओके. आणि इकडे जे ओव्हरऑल हे जे बघण्याचं म्हणजे जसं भाकरी, आता मी बघते इथे भाकरी, तर मला असं कळलं इथे भाकरी सुद्धा पुरुषच भाजतात. येस. एकही स्त्री नाही आहे इथे जी भाकरी भाजते. येस येस. अच्छा. ते ओव्हरऑल पूर्ण जो तुमचं किचन आहे ते पुरुषांचंच वर्चस्व आहे. येस. फक्त एक इस्त्रीमध्ये म्हटलं तर आमच्या मॅडम्स आहे. मॅडमच्या हाताखाली सगळे ट्रेन झालेली आहे आणि मॅडम येतात. फूड चेकिंग पासनं ते मसाले कसा आहे ते चवी वगैरे टेस्ट करून मॅडम थोडंफार ते करेक्शन असतात ते मॅडम करून मग जाते. पण तुमच्याकडे जे मसाले कोकम मी जे बघते हे तुम्ही इथेच परचेस करता की तुमचं? नाही ते नारळ, कोकम, आगं आम्ही सगळं मालवणवरनं परचेस करतो. मालवणवरनं आमच्या रोज एक सप्त्यामध्ये 2-3 गाड्या येतात, त्याच्यामध्ये आमचे सगळे सामान्स असतात. त्याच्यामुळेच इकडच्या जेवणालाही प्रॉपर मालवणाची टेस्ट येते. येस. तर तुम्ही इथे बघू शकता कोणाची तरी बाहेर ऑर्डर आहे सुरमईची, आणि इथे आपला हा कोलम तांदूळ शिजतो आहे, आणि हा मालवणी माणसाचा सर्वात लोकप्रिय तांदूळ आहे. स्टॉप आपल्याकडे आहे. हे दोन्ही बाजूला असा मसाला भरला जातो. या बाजूला असा सेम. हां यस. आणि ही काय पेस्ट तुमच्याकडे बनवून ठेवलेली असते ही? हे आपले होममेड बनवतो आपण. काय काय त्याच्यामध्ये? याच्यामध्ये मिरची पावडर आहे, हळद आहे, लसूण पेस्ट आहे, चिंचे जे आहे, चिंच असते, चिंचेचा कोळ, आणि हे असतं हळद वगैरे असतं, दाणा पावडर असते. आणि हे काय आता लगेच आता तुम्ही आता हे कशामध्ये घोळवणार आहे? हे काय आहे? हा रवा आहे. तांदळाचा रवा. रवा नाही वापरत का? तांदळाच्या पिठामध्ये असतं. अच्छा. म्हणजे कुरकुरीतपणा येण्यासाठी. कुरकुरीतपणा. यांच्याकडे व्हेज सुद्धा बऱ्याच स्पेशालिटी आहेत. ते गवार बटाटा आहे. रोजच्या भाजीचं चेंज होतं. पाल्याची भाजीमध्ये ते पाल्याची भाजी म्हणजे चवळीची भाजी, आणि ते सुद्धा चण्याची डाळ घातलेली. आणि ह्या बाजूला आहे वाटाण्याची आमटी आहे. ह्या बाजूला तुम्ही बघू शकता वरण आहे, आपलं आमटी आहे. आणि ह्या बाजूला आहे हे शिंपल्यांचं कालवण आहे केलेलं. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी या हॉटपॉटमध्ये इथे बनवलेल्या असतात. रोज अवेलेबल असतं. काळ्या वाटाण्याचं सांबार, जे
कोकणातली स्पेशालिटी आहे. सो आता इथे तुम्ही बघितलं की किचनमध्ये खूप सारी गडबड चालू आहे. तर इथे सुरमई फ्राय बनवणं चालू आहे आणि बऱ्याच जणांचा असा गोड गैरसमज असतो की मालवणी जेवण हे फार तिखट असतं, पण हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. आणि आत्ता घड्याळात 1 वाजला आहे. तुम्हाला आता इथली बाहेरची आणि इथल्या टेबलावरची फक्त 1 तासात वाढलेली गर्दी दाखवते. आणि मग आपण सुद्धा जेवायला बसूया. चला, आता हे बांगड्याला पण मॅरिनेट करतायत आणि फ्राय करतायत, कोणाची ऑर्डर असेल. सो चला आपण आता बाहेर जाऊया आणि इकडची गर्दी बघूया. तर तुम्हाला इथे दिसत असेल की बाहेर किती सारी वेटिंग आहे. ती आतमध्ये सर्व टेबल्स ही भरलेली आहेत. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिथल्या लोकांशी बोलूया. तुम्ही आता बघू शकता आपण ह्या फर्स्ट गाळ्यामध्ये आलेलो आहोत. सगळी टेबल्स भरलेली आहेत आणि प्रत्येक जण हा जेवणाचा आस्वाद घेत आहेत. तर बघा, एकही टेबल तुम्हाला खाली दिसत नाही आहे इथे. तर चला आपण आता इथे प्रत्येकाशी बोलूया की प्रत्येकाला इकडचं जेवण कसं वाटलेलं आहे ते. व्हेज थाळी अतिशय सुंदर आणि चांगले आणि चांगलं पाचक असं जेवण या ठिकाणी मिळालं आहे. आम्ही प्रॉपर पुण्यावरून इथं आलो जेवायला आणि अतिशय सुंदर, त्यामुळे खूपच कौतुकास्पद आहे. आम्ही व्हेज थाळी मागवली आहे आणि त्याच्यामध्ये जी भाजी आहे ते खूप छान आहे आणि हा भाजीचा प्रकार जो आहे ना तो खूप चांगला वाटला आम्हाला. आणि सगळं व्यवस्थित शुद्ध आहे आणि श्रावण महिन्यात इतकं छान जेवण मिळाल्यामुळे आम्ही प्रसन्न झालेलो आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही पुण्याचे आहोत आणि इथे आल्यानंतरनं हे जेवण केल्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आहे. हे चैतन्य हॉटेलमधलं जेवण एकदमच छान आहे, मालवणी पद्धतीचं. आम्ही नॉनव्हेजमधलं कोलंबी आणि पापलेट घेतलं, दोन्ही उत्तम आहे, छानच आहे जेवण. नाही, जेवण खरंच सुंदर आहे. आता मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मी सी फूड खाल्लेलं आहे, तर मी सांगू शकतो की हे त्यातलं त्यात आतापर्यंतचं सगळ्यात चांगलं जेवण आहे. अस्सल मालवणी जेवण आहे. हो, नक्कीच. खूप छान आहे जेवण, टेस्टी आहे खूप. आणि मी सेकंड टाईम आले इथे, खूप आवडलं आणि मी पण मालवणचीच आहे. खूप सुंदर जेवण आहे. मी पहिल्यांदाच आलेली आहे, पण टेस्ट आणि त्यांचं जे हे ताट पूर्ण भरलेलं आहे ते एकदम सुंदर आहे. म्हणजे त्यांचं आणि टेस्ट पण एकदम मालवणी टेस्ट असते ना, तीच मालवणची टेस्ट आहे यात. कारण मी प्रॉपरची मालवणची असल्यामुळे मला ती टेस्ट माहिती आहे आणि हे एकदम सुंदर आहे. तुम्ही या ते एकदा बघा आणि टेस्ट करून जा, नक्की तुम्हाला आवडेल. आम्ही आता चैतन्यामध्ये बसून एक सुंदर रावस थाळी घेतली. मी स्पेसिफिकली रावस फार कमी वेळेला मिळतो प्रत्येक ठिकाणी. तर अतिशय सुंदर आणि एकदम टेस्टी ऑथेंटिक मालवणी आणि सोलकढी तर अप्रतिम आहे. तर स्वीट डिशसाठी स्पेशली मी आता मोदक मागवलेला आहे. बऱ्याच वर्षापासून आम्ही इथे येतो आहे. आता हे रिनोव्हेट वगैरे झालं आहे, त्याच्या आधीपासून आम्ही इथे येतो. काय मागवलेलं तुम्ही? आम्ही प्रॉन्स थाळी मागवलेली, पॉपलेट थाळी मागवलेली, तर सगळं छान होतं. मजा येते आमका जेवण मजा वाटली. पहिले तुम्ही? आम्ही मालवणचे, प्रॉपर मालवण मधले का? कट्ट्या सावरट. हां, मालवण कट्टा. अच्छा, बरं वाटलं, आवडलं तुम्हाला? एकदम झकास, एकदम. असं वाटतं की तुम्ही मालवणातून हां, तसं वाटतं बेस्ट. तर इथे टेबलावरती सुद्धा ह्यांनी असं मेनू कार्ड सारखं असं एक स्लेट लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये आजच्या दिवसाला कोणती कोणती मच्छी आहे आणि ती थाळी आणि फ्राय आणि याचे रेट काय आहेत ते सुद्धा इथे लिहिलेले आहेत. सो ते बघून सुद्धा तुम्हाला जर नुसती थाळी खायची असेल तर ह्या स्लेटवरती बघून सुद्धा तुम्ही तुमच्या थाळीची ऑर्डर देऊ शकता. आपले ड्रिंक संपलेले आहेत, जे इकडचे स्पेशल होते. तुम्ही बघितलं पेरूचं ड्रिंक किती स्पेशल होतं ते. आणि आता त्यांनी आपल्याला सर्व केलेले आहेत स्टार्टर्स. तर हे स्टार्टर्स कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे सर्वप्रथम आहे प्रॉन्स बटर गार्लिक, त्याच्यानंतर हे आहे भरलेलं पापलेट, हे आहे शिंपल्याचं भुजणं आणि ह्या बाजूला आहे सुरमई फ्राय, मस्त अशी रवा आणि तांदूळ लावलेली सुरमई आहे. तर सुरुवात करते ह्या प्रॉन्स पासून.
हा हा हा, दिसायला इतके यम दिसत आहेत. प्रॉन्स व्यवस्थित कुक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये बटर आणि गार्लिकचा जो फ्लेवर आलेला आहे ना, खूप छान आहे. म्हणजे याचं जे क्रीमिशपणा जो याच्यामध्ये आहे ना, तुम्ही बघू शकता इथे क्रीमिशपणा आहे, कारण याच्यात क्रीम पण त्यांनी ऍड केलेला आहे. छान डिश आहे. आणि आपलं भरलेलं पापलेट तुम्ही बघू शकता केवढी मोठी पापलेटची साईज आहे. आणि याच्यामध्ये हिरवा मसाला भरलेला आहे. हिरवं जे वाटण असतं कोथिंबीर पुदिन्याचं ते भरलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या इथे चटणी सुद्धा दिलेली आहे. वाव, मस्त गरम गरम. एक नंबर, खूप छान लागते. आणि आता आपल्या शिंपल्या, आता माझ्या एनी टाइम फेवरेट आहेत. मस्त असं आहे. याच्यावरती खोबरं आणि कोकम घातलेलं आहे. शिंपल्या हा बरेच जण हे असंच खातात, परंतु शिंपल्या खाण्याची खरी पद्धत ही अशी आहे, कारण ह्याच्या आतमध्ये जो मसाला असतो ना, तो पूर्ण खाण्याला जाणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे शिंपल्या अशा क्लीन करायच्या. आतमध्ये जो मांस असतो आणि सगळा मसाला जो असतो तो आत असतो. त्यामुळे नुसतं तुम्ही असं बोटाने त्या शिंपलीला घेऊ नका, असं पूर्ण अशा पद्धतीने शिंपली क्लीन करा. आणि आता हे आपले सुरमई फ्राय. तर आता हे बघा, सुरमईचा तुकडी घेते. वाव, खूप छान. सुरमईला व्यवस्थित मॅरिनेट केलेला आहे. आणि जो तिखटपणा आहे, हा तिखटपणा लगेच तोंडात घेतल्यानंतर कळतंय की ही जी मिरची आहे, जो मसाला आहे तो मालवण मधला आहे. ऑथेंटिक मालवणी जो मसाला असतो ना, त्याची टेस्ट लगेच कळून येते. मसाला म्हणजे ही सुरमई फ्रायची तुकडी खाल्ल्यानंतर लगेच. सो चला आता हे स्टार्टर्स संपवते आणि त्यानंतर मेन कोर्स. तर आता आपले स्टार्टर्स खाऊन झालेले आहेत आणि आपल्या थाळ्या आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आज मी श्रावण स्पेशल यांची जी व्हेज थाळी आहे ती मागवलेली आहे. आणि त्या व्हेज थाळीमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. तर सुरुवात ही गोडाने करते. ह्या बाजूला आहे मोदक, फोडणीचा भात आहे, ही आहे काळ्या वाटाण्याची आमटी, ही आहे गवारीची भाजी, ह्या बाजूला त्यांनी एक पालेभाजी सुद्धा दिलेली आहे, लोणचं, ही आहे काजूगराची आमटी, त्यानंतर इथे आहे डाळ, सोलकढी, दही, या आहेत आपल्या शिरवाळ्या, म्हणजे जे आपलं नारळाचं दूध असतं त्याच्यातल्या शिरवाळ्या आहेत. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत, कोथिंबीर वडी. तर ही आहे ह्यांची श्रावण स्पेशल थाळी. मी आज विचार केला की श्रावणाचे दिवस चालू आहे, तर आज यांची जी स्पेशल श्रावणाची थाळी आहे व्हेज थाळी, तर ती सुद्धा मागूया. आणि ह्या बाजूला आपली नॉनव्हेज थाळी सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये ह्यांची जी प्रॉन्स स्पेशल थाळी आहे ती आहे. ह्याच्यामध्ये आहे प्रॉन्स बिर्याणी, हे आहे प्रॉन्सचं कालवण, हे प्रॉन्सचं सुकं आहे, त्याच्यानंतर हा जो जवळा आहे ती जवळ्याची भाजी आहे, त्याच्यानंतर ही मच्छीची आमटी, सोलकढी, कांदा, त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत घावणे यांचे, आणि त्याचबरोबर हे आहेत प्रॉन्स फ्राय, भाकरी सुद्धा आहे इथे. आणि ह्या बाजूला आहे आपली स्पेशल चिकन थाळी, ज्याच्यामध्ये चिकन बिर्याणी आहे, त्यानंतर ही अंड्याची भुर्जी आहे, तर हे आहे चिकन, ओलं चिकन आहे, त्यानंतर हे चिकन भुजणं आहे, ही आहे चिकनची ग्रेव्ही, त्यानंतर सोलकढी, वडे, आणि हे आहे कलेजी, सुका कलेजी. सो चला आता ह्या सर्व जे मेन कोर्स आहेत, थाळ्या आहेत, त्या आधी मी टेस्ट करते आणि त्याची टेस्ट तुम्हाला मी सांगते. सुरुवात जी आहे ही श्रावणातल्या स्पेशल थाळीपासून करते. तर आता मी सुरुवात करते आमटीपासून. एक नंबर. आणि ते काजूची जी उसळ आहे ना, तर ती बघा मी तुम्हाला दाखवते. आणि याच्यात त्यांनी बटाटे सुद्धा घातलेले आहेत, जसे आपल्या मालवणामध्ये बटाटे आणि काजूची उसळ जशी घातली जाते ना, तर तशी ते घातलेली आहे. बघा, ओला काजू, जो मे महिन्यामध्ये जे ओले काजू आपल्याला कोकणात मिळतात ना, त्या ओल्या काजूची उसळ अप्रतिम लागते. त्याच्यानंतर हा जो फोडणीचा भात आहे ना, तो सुद्धा यांची स्पेशालिटी आहे असं मला कळलंय. तर आता फोडणीचा भात सुद्धा मी टेस्ट करते. जसं आपल्याकडे जर आदल्या दिवशी जो भात राहिला असेल तर तो आपण जसा फोडणीचा भात करतो ना, तसाच हा भात आहे. नॉर्मली खूप छान आहे, ओव्हरऑल हे खूप छान आहे.
आता मी वळते ती ही जी यांची कोलंबीची जी थाळी आहे ना त्याच्याकडे, आणि हे मी भाकरी बरोबर आणि मी हे जे कोलंबीचं कालवण ते टेस्ट करते. आणि आता मेन म्हणजे घावणे. तर घावण्याबरोबर कसं लागतं तर खरंच अप्रतिम लागतं, मला माहिती आहे, त्यामुळेच मी हे कॉम्बिनेशन मागवलेलं आहे. खूप छान. आणि आता मी इथे हे खाते जे कोलंबीचं जे सुकं आहे, जे फक्त कांदा टोमॅटोवरती दिसतंय मला इथे परतलेलं आहे ते. मस्त ओलं खोबरं आणि त्यानंतर कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे, म्हणजे कांदा टोमॅटो तो जो घातलेला ते खूप छान लागते, मस्त आहे. आणि तुम्ही इथे आमटी बघू शकता, मच्छीची आमटी आहे ही. खरंच ऑथेंटिक, तुम्ही ते बघू शकता. कलर पण याचा एवढा छान दिसतोय ना, आणि टेस्ट वरनं पण कळते की त्यांचे जे मसाले आहेत, त्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या मालवणातल्याच आलेल्या आहेत, कारण खूप कमी ठिकाणी असं सार खायला मिळतं, अशी आमटी खायला मिळते. आणि आता चिकन वडे, कोंबडी वडे, आणि जी सागोटी आहे ना ते पण टेस्ट करते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टी मी आता संपवते आहे, आणि त्यानंतर जेव्हा भात येईल तर तो भात कसा खायचा ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता ऑलमोस्ट थाळी संपलेली आहे, आणि ज्याच्यामध्ये भाकरी, त्याच्यानंतर वडे वगैरे सर्व खाऊन झाले. आणि आता तुम्हाला मी दाखवते की अस्सल मालवणी माणूस जो असतो तर तो भात कसा खातो. भात खाण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे. तर हा आपल्या पांढऱ्या भातामध्ये ही सोलकढी अशी घालायची, आणि जर तुम्ही मच्छीचं सार म्हणजे मच्छीचं कालवण घेतलेलं असेल तर ते याच्यात घालायचं, आणि हे असं खायचं असतं भात. ही पद्धत आहे मालवणामध्ये भात खाण्याची. आणि ह्याच्यावर जर तुम्ही एखादी मच्छी फ्राय वगैरे खाल्लीत ना तर ती सुद्धा चांगली लागते. पण सोलकढी भाताचं जे कॉम्बिनेशन आहे ना तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि एक गोष्ट सांगायची आहे की यांच्या प्रत्येक थाळी बरोबर तुम्हाला सोलकढी, भात आणि हा जो मच्छीचा रस्सा आहे, जर तुम्ही मच्छी थाळी घेतलेली असेल तर तो अनलिमिटेड असतो, आणि तुम्ही इकडची सोलकढी पियालात हा दुसरं स्वर्गसुख कुठेच नाही असं मला वाटतं. खूप थिक सोलकढी आहे, आंबटपणा सुद्धा खूप छान आहे, आणि जो कलर आहे म्हणजे कोणताही एक्स्ट्रा कलर एकदम मिक्स केलेला नाहीये. जो कोकमाचा कलर असतो तोच याच्यामध्ये आहे. तसं मला इथून कळलेलं आहे की आपले जे रतांबे असतात तर ते इथे आणून त्याच्यानंतर मग त्याच्यापासून जे कोकमाचं सार असतं ते केलं जातं. म्हणजे कोकमाचा जो रंग असतो, जो ऍक्च्युअल जो रंग असतो तो तसाच ठेवला जातो. सोलकढी खरंच ट्राय करा इथे आल्यानंतर, खूप थिक आणि टेस्ट सुद्धा इतकी मस्त आहे. सो चला आता भातावरती आडवा हात मारते. तर प्रत्येक ठिकाणी ह्यांनी असे हे ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये इकडचे जर तुम्हाला माशाचं जे कालवण आहे, मालवणी माशाचं कालवण जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ह्यांनी स्वतःची जी प्रोडक्ट्स ठेवलेली आहेत, ज्याच्यामध्ये मदस ओ मालवण असं ह्याला नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये मालवणी माशाचा कालवणाचा मसाला आहे. तर तुम्ही इथे ज्या वस्तू ठेवल्या त्या विकतही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आहे आपलं मालवणी खाजं. हे जेव्हा आपलं बिलिंग करतो त्या टायमाला सुद्धा ते एका छोट्याशा जसं आपल्याकडे साखर किंवा बडीशोप दिली जाते बाकी रेस्टॉरंटमध्ये, तसं हे मालवणी खाजं देतात. आणि ही महत्त्वाची म्हणजे कुळथाची पिठी. खूप कमी जणांना माहिती आहे कुळथाची पिठी कशी बनवतात. कुळीत नावाचं जे एक धान्य असतं त्याच्यापासून ही पिठी, आणि बाय द वे ही जी पिठी असते ना ती जात्यावरती दळली जाते आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे घालून ती तयार ठेवली जाते. म्हणजे ज्या वेळेला पटकन आपल्याकडे पाहुणे येतात तर त्या टायमाला आपण ही कुळथाची पिठी झटकीपट बनवू शकतो. कुळथाची पिठी आणि भात आणि त्याच्याबरोबर भाजलेला एखादा मासा, हे जे कॉम्बिनेशन आहे ना कधीतरी नक्की ट्राय करा. जर तुम्ही इथे आलात आणि जर तुम्हाला कुळथाची पिठी पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर आता आपला गोड पदार्थ आलेला आहे आणि पुन्हा मागवलेले आहेत ह्या शिरवाळ्या. बघा किती यम दिसत आहेत, आणि मस्त त्याच्यावरती काजू बदाम घातलेले आहेत. मगाच्या थाळीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की मोदक
आणि त्याच्याचबरोबर शिरवाळ्यासुद्धा होत्या, तर त्या खाऊन झालेल्या होत्या. तर पुन्हा मला आज शिरवाळ्या खायची खरंच खूप इच्छा होते, तर म्हणून मी पुन्हा शिरवाळ्या मागवल्यात इथे. खूप छान आणि यम आहेत. खूप रेअर ठिकाणी शिरवाळ्या तुम्हाला मिळतील, तर तुम्ही जर इथे आल्यात तर शिरवाळ्या ट्राय करायला विसरू नका. त्यांच्याकडे पातोळ्या, धोंडस हे सुद्धा अवेलेबल असतं, तर आलात तर तुम्ही शिरवाळ्या नक्की मागवा. तर आज इकडचे जे ओनर आहेत त्या काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत, तर इकडचे मॅनेजर आहेत, तर आपण आता त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव अजय पालव. आणि मला या ना पूर्ण तुमच्या रेस्टॉरंट म्हणजे कसं, म्हणजे मी मालवणामध्ये तुमचं गेल्यानंतर आम्ही नेहमी जात असतो मालवणामध्ये, तर त्या टायमाला तुमचं चैतन्य रेस्टॉरंटमधलं मी सगळं टेस्ट केलेलं आहे. तर मला ह्या रेस्टॉरंटची माहिती पाहिजे की जे फूड मालवणामध्ये मिळतं की त्याच पद्धतीतलं तुम्ही इथे तयार केलेलं आहे, तर प्लीज. येस बेसिकली जेव्हा 1992 साली सुरेखा मॅडमनी चैतन्याची सुरुवात केली, जेव्हा चैतन्य सुरू झालं तेव्हा मॅडमनी असं विचार नाही केला की मला कुठलं असं रेस्टॉरंट चालू करायचं आहे, पण तेव्हा ते घरातून सुरुवात झाली. कारण बऱ्याच वेळा त्यावेळेला जे पर्यटक यायचे त्यांना जेवणाची सोय नसायची त्यावेळेला, तर बरेचसे पर्यटक घरात विचारायला की आम्हाला जेवण काही मिळेल का, आणि ते जेवण देता देता सुरुवात झाली चैतन्याची. आणि ते जेवण लोकांना आवडायला लागलं हे मॅडमला जेव्हा कळालं, तर ही टेस्ट कुठेतरी जेव्हा मॅडम मुंबईला यायच्या तर मुंबईला ही टेस्ट मिळायची नाही. लोक मालवणी बरेच रेस्टॉरंट असायचे, पण ती मालवणी ऑथेंटिक चव कुठे मॅडमला पण स्वतः मॅडमनी बऱ्याच वेळा अनुभवली किंवा पर्यटक सांगायचे, तर ते अनुभवलं मॅडम. तेव्हा मॅडमनी 2008 साली सेनाभवनकडे दादरला पार्सल काउंटरचा सुरुवात केली. ते येताना मॅडमचं एकच उद्दिष्ट होतं की आपल्याला ऑथेंटिक मालवणी चव द्यायची आहे. मग त्यासाठी काही करता आलं झालं. त्यावेळेला मॅडमने सुरुवातीला इवन पाणी पण मालवणवरनं आणलं, कारण का तेव्हा ती टेस्ट जी फिश करीची आणि तिकल्याची जी टेस्ट आहे ती तेव्हा ती येत नव्हती. तर मॅडमनी पाणी मालवणवरनं आणलं. आपला मालवणी मसाला मालवणवरनंच असतो, त्याचीच आपली की आहे जेवणाची. त्याच्याबरोबर आपल्याकडे बरेचसे मासे वगैरे ते पण मालवणवरनं आपण आणतो. म्हणजे आजही आपण मासे असेल तर म्हणजे इथून आपण काही मासे ससून डॉकवरनं वगैरे आणतो, पण जे फ्रेश खेकडा फ्राय झाले किंवा बांगडा वगैरे झाला ते शक्यतो आपण प्रयत्न करतो की ते मालवणवर नाही, कारण मालवणला संध्याकाळी फिशिंगसाठी जातात आणि ते ताजे मासे असतात, त्यामुळे इकडच्यापेक्षा आम्ही प्रिफर करतो की तिकडून येतील. तर इकडे आल्यानंतर मग एक लोकांना ही टेस्ट आवडायला लागली. आणि मॅडमचं आजही हेच आहे की जी आपली ऑथेंटिक टेस्ट ती म्हणजे कितीही आपण मोठे झालो तरी ते ऑथेंटिक जे आपण घरामध्ये मालवणला सिंधुदुर्गामध्ये आपण जे घराघरामध्ये जेवण जेवतो कोकणामध्ये, ते जेवण प्रत्येकाच्या थाळीमध्ये आलं पाहिजे आणि ते तसंच मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी जे सगळं करायला लागेल ते मॅडम करायला नेहमी तयार असतात. खरंच खूप छान टेस्ट आहे. आणि इवन जे शिरवाळ्या, मी तर परत भर देते त्या शिरवाळ्यांवरती. सोलकढी, म्हणजे मी जेवढे पदार्थ इथे टेस्ट केलेत ना, म्हणजे मी नावं घेऊ शकत नाही, म्हणजे ते कमीच पडतील, पण खरंच खूप छानचं. खरंच हे जे अस्सल मालवणी अस्सल हे जे नाव आहे ना, ते खरंच या रेस्टॉरंट दिलेलं आहे ना, ते अगदी प्रॉपर आहे मला असं वाटतं. धन्यवाद, तुम्ही एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. फक्त त्याच्यामध्ये एक ॲड करायला आवडेल मला की म्हणजे मॅडमनी मालवणी ऑथेंटिक मालवणीबरोबर त्यांचं एक दुसरं आहे की मालवणी आपले जे सण आहेत सण साजरे केले म्हणजे प्रत्येक सणाप्रमाणे आपण गोष्टी म्हणजे शिरवा आहे, म्हणजे आता गणपतीला मोदक असतात, दही अंडी असते, त्याच्या आदल्या दिवशी आपण घरामध्ये काळ्या वाटाण्याचं सांबार, आंबोळी आणि शेगलाची भाजी, ह्या म्हणजे नागपंचमी असेल तर पातोळ्या असतात. ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आपण कोकणात घरामध्ये करायला होतो ते सण पण त्याच पद्धतीने आपण इथे साजरे करतो. आणि तोच प्रयत्न असतो आपला इकडच्या जे आपण कोकणामध्ये अनुभवतो ते मुंबईमध्ये प्रत्येक आमच्या पाहुण्याला अनुभवता आलं पाहिजे, तोच प्रयत्न असतो. म्हणजे मला असं वाटतं मॅडमचा हा प्रयत्न आहे की ज्यावेळेला मालवणातला माणूस इथे कामानिमित्त येतो मुंबईला, तर तो आपलं मालवण जे आहे ते मिस करतो आणि ती चव आणि त्याच गोष्टी त्याला त्या सणाला सुद्धा मिळाल्या पाहिजेत, असं मॅडमचं ध्येय आहे वाटतं. तर आता आपलं बिल आलेलं आहे आणि बिलाबरोबर हे इथे खाजंसुद्धा देतात. जसं बाकीच्या ठिकाणी आपल्याला जे बडीशोप दिल्या जातात किंवा खडीसाखर दिली जाते, तर इथे गोड म्हणून आपल्या मालवणातलं खाजं दिलं जातं. हे खाणंसुद्धा मस्त आहे. हा आल्याचा टेस्ट
सावंतवाडीची आठवण आली. जो विचार करून मी चैतन्य या हॉटेलमध्ये व्हिजिट करण्यासाठी आलेली होते, तर इकडचं जेवण जेवून झाल्यानंतर मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन की मी जी अपेक्षा करून इथे आलेली होती आणि ह्याचं जेवणाची जी टेस्ट आहे मी शब्दात वर्णन करू शकत नाही आहे की इकडचं जेवण काय आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर इकडचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे दिसतच असेल. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी इकडचा ॲड्रेस देते. तर तुम्ही सर्वांनी नक्की नक्की आणि नक्की ह्या चैतन्य जे अस्सल मालवणी रेस्टॉरंट आहे इथे व्हिजिट करायला विसरू नका. चला तर मग आपला व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.